नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती होती. त्यानुसार आज मान्सून पुढे सरकलाय. आपण ते पुढे बघणारच आहोत. परंतु महाराष्ट्रामध्ये अपेक्षित ज्या पावसाच्या मान्सूनपूर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या अजून सक्रिय नाही आहेत. खूप थोड्या भागामध्ये आपल्याला पाऊस होताना दिसतोय, ज्याचं प्रमाण तुलनेत थोडं या कालावधीमध्ये अधिक असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण बघतो की ॲडव्हान्स साऊथवेस्ट मान्सून 2026 हा जवळपास आता 23 मेला अरबी समुद्राच्या बऱ्याच भागामध्ये पुढे सरकला आहे. त्यानंतर त्याची आपण काल चर्चा केल्याप्रमाणे पूर्व भागाकडून देखील बऱ्यापैकी प्रगती होते आहे. केरळमध्ये मान्सून येण्यासाठी आता फार काही अडचण राहील असं वाटत नाही. वेळेत ज्या 26 मेला जो अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे, त्या वेळेत केरळमध्ये मान्सून येऊ शकतो. 5-5 दिवस जर एकाच ठिकाणी मान्सून स्थिरावणारा असेल, तर मग पुढील अडचणी वाढू शकतात. सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होतोय, परंतु नाशिक पूर्व भाग असेल, अहिल्यानगरचा काही भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे, परभणी नांदेडचा थोडा भाग आहे, आपण पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये, पुण्याच्या पूर्व भागामध्ये किंवा अगदी शिरूर वगैरे तालुक्यामध्ये, आणि त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यामध्ये माण तालुक्यामध्ये आज पावसाच्या नोंदी बघतो. कोकण किनारपट्टीला कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. सकाळी मात्र मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे अजून अपेक्षित अशा प्रकारचा जोर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला नाही. आपण सध्याची परिस्थिती जर वेदर आणि रडार मॉडेलनुसार बघितली, तर आपल्याला या ठिकाणी सांगली पूर्व भागामध्ये, सोलापूरच्या काही भागामध्ये, त्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी नांदेडपर्यंत पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे. अगदी इकडे मालेगाव किंवा थोडाफार जळगावच्याही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. अगदी विदर्भात चंद्रपूर आणि वाशिम, हिंगोली किंवा अमरावती, वर्धा, यवतमाळपर्यंत ढगाळ वातावरण आहे, पण फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. मॉडेलनुसार हे वातावरण तयार झाल्यानंतर पुढे बघतो 6 ते 7 वाजेपर्यंतचं सध्या परिस्थिती आपण बघतो. मात्र हे थोडं पूर्व पश्चिम अशा पद्धतीने सरकतं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, साताऱ्यामध्ये, नाशिकमध्ये किंवा अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण रात्री वाढण्याची शक्यता आहे. तसा विचार करता 24 आणि 25 तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता नाही आहे मॉडेलनुसार. परंतु जसंही हवामान बदलेल ते आपण बघूयात. ECMW मॉडेल ज्या पद्धतीचं वातावरण दाखवतोय, अगदी त्या पद्धतीच्या 50% ते 60% पाऊस पडतोय. आता उद्या आपल्याला दिसतंय की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागामध्ये पुन्हा वातावरण दाखवलं जातं आहे आणि फारसं प्रभावी वातावरण नाही आहे. किंवा आपण अगदी 25 तारखेला देखील कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर पश्चिमपर्यंतचा हा भाग आहे. परंतु तसा 25 तारखेलाही जास्त प्रभावी वातावरण नाही आहे. एकूणच पुढील 48 तास घाटमाथा आणि कोकण त्यालगत पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. आता आपण बघतो की काही प्रमाणामध्ये सोलापूरच्या भागामध्ये किंवा काही सांगलीच्या भागामध्ये, सातारा, पुणे, अहिल्यानगर पश्चिम, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये थोडं जळगावच्याही आजूबाजूने मेघगर्जना आहे. परंतु एकूणच पावसाचं प्रमाण फार प्रभावी नाही आहे. अपेक्षित जोर अजून मान्सून पूर्वमध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळे जसाही केरळमध्ये मान्सून येईल आणि त्यानंतर जे काही बाष्प पूर्वमोसमीसाठी आवश्यक आहे ते उपलब्ध होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये वाढेल अशी अपेक्षा आहे. आपण या ठिकाणी बघतो की मराठवाडा, विदर्भामध्ये उष्णतेची लाट अजून कायम राहण्याची शक्यता पुढील 48 तास आहे. FS मॉडेलने देखील थोडं सांगली आणि
साताऱ्याच्या आजूबाजूने किंवा घाटमाथ्यावर उद्या पावसाचा अंदाज दिला आहे. IFS मॉडेलचा जो पुढचा 24 तारखेचा अंदाज आहे, त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. परंतु जवळपास सोलापूर असेल किंवा बीड असेल, अहिल्यानगर, पुणे, नाशिकपर्यंत याचा प्रभाव राहणं अपेक्षित आहे. परंतु कोकणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे उद्या. यापुढे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कमीच राहणार आहेत. मात्र मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं जे वातावरण आहे अधूनमधून तयार होतं आहे, हे मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. हीच बाब आपण जेव्हा GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा कोकणात प्रभाव राहणार नाही, तर जो प्रभाव राहील तो पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये किंवा काही प्रमाणात सोलापूर, लातूर, धाराशिव, अगदी नांदेड, बीड, अहिल्यानगर पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर दक्षिण भागामध्ये राहील असा GFSचा अंदाज आहे. GFSचा अंदाजही जवळपास 50-60% बरोबर येतोय. तर कोकणामध्ये मान्सूनचा प्रभाव हा 5 तारखेला दिसतोय. तोपर्यंत आपल्याला अगदी 4 तारखेपर्यंत विशेष कुठल्याही प्रकारचं वातावरण मान्सून पूरक नाही आहे. मान्सूनचे वारेही तशा पद्धतीने सक्रिय नाही आहेत. मात्र थोडी वातावरणीय बदल 4 तारखेला होतो आणि नंतर तो 5 तारखेला प्रभावी होतो. त्यामुळे एक साधारणपणे मान्सूनचे वारे महाराष्ट्रामध्ये 5 तारखेनंतर सक्रिय होऊ शकतात अशी एक शक्यता वाढते. कारण आपण 6 तारखेला देखील हे मान्सूनचे वारे महाराष्ट्राला प्रभावित करतायत. याचा अर्थ 5 ते 6 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून येणं अपेक्षित आहे आत्ताच्या अंदाजानुसार. आपण बघू पुढे काय होतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भैरव.